श्लोक 36. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. अर्थ: जो आत्मसंयम करू शकत नाही, ज्याचेकडून योग साधना होणे शक्य नाही, पण जो स्वतःला स्वाधीन ठेवतो आणि प्रयत्न करतो, त्याला अनेक उपायांनी योगसिद्धी होणे शक्य असते, असे माझे मत आहे, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात भगवंतांनी अस्थिर व चंचल मनाबद्दल सांगितले होते व अभ्यासाने आणि वैराग्याने मनाला वशसुद्धा करता येते. म्हणजेच अभ्यास व वैराग्य हाच मनसंयमाचा उपाय आहे, असे भगवंत सांगत आहेत. या दोन्ही गोष्टींमुळेच चित्तवृत्तीचा निरोध होऊ शकतो. मन स्थिर, शांत आणि गंभीर होते. मात्र हा संयमाचा उपाय अत्यंत सावधपणे व दीर्घकाल करावा लागतो. या श्लोकात भगवंत सांगतात की हा प्रयत्न जो करील त्याला सिद्धी म्हणजे यश प्राप्त होईल आणि जो करणार नाही त्याला मात्र काहीच मिळणार नाही. या श्लोकातील संयतात्मा, वशात्मा आणि असंयतात्मा हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. संयतात्मा म्हणजे ज्याने आपल्या शक्तीचा संपूर्णपणे संयम केलेला असतो, अशा पुरुषाला संयतात्मा असे म्हणतात. अर्थातच येथे फक्त मनाचा संयम उपयोगी पडत नाही, तर माणसाचे ठिकाणी आत्मा, मन, बुद्धी आणि इंद्रिये म्हणजे सर्व शरीर व अहंकार या सर्वांचा संपूर्णपणे संयम केला असला पाहिजे आणि त्यालाच संयतात्मा म्हणायला येते. आपल्या सर्व क्रिया, भावना यांचा संयमही महत्त्वाचाच असतो. त्या त्या विषयांचा मनाने आणि शरीराने संयम करता आला पाहिजे. म्हणजेच सर्वच्या सर्व व्यवहारात अगदी लहानात लहान किंवा अगदी मोठ्यात मोठ्या वर्तनाचा संयम इथे अपेक्षित आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. या व्यतिरिक्त असणारे सर्वच लोक असंयतात्मा असतात. म्हणूनच भगवंतांनी सांगितलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्माव वेत्ती तत्वतः. असे म्हणतात की हजारो माणसात एखादाच योगी सिद्धीचा प्रयत्न करतो व त्यामध्ये सुद्धा क्वचित अगदीच एखादा परमेश्वराला तत्वदृष्टीने जाणतो. प्रयत्न करणाऱ्यांमध्ये संयतात्मा होणे फार अवघड असते. अशा रीतीने स्वतःचा संपूर्ण संयम साधला म्हणजेच तो वशात्मा होतो. ते झाल्यानंतरही त्याला यतात्मा होणे आवश्यक असते. यतात्मा म्हणजेच यत्नवाद, प्रयत्नांची अगदी पराकाष्ठा करणारा असा. प्रयत्न करताना उपायतः म्हणजे एकच नाही तर अनेक उपाय किंवा अनेक प्रकारचे प्रयत्न करायला लागतात. कारण साधकाला एका मार्गाने जाणे शक्य झाले नाही तर त्याने दुसरा मार्ग अंगीकारायला लागतो. या उपायांच्या गोष्टीलाच योग साधनेत खूप महत्त्व दिले आहे. आत्मसंयम हे पथ्य आहे आणि बरे होण्यासाठी जसे रोग्याला नुसते पथ्य सांभाळून चालत नाही, तर त्यासाठी योग्य ते उपचार पण घ्यावे लागतात आणि योग्य ती औषधं वेळच्या वेळीसुद्धा घ्यावी लागतात. तसेच योग साधण्यासाठी आत्मसंयमाबरोबरच प्रयत्नाने काही उपायसुद्धा करावे लागतात, तरच योग साध्य होतो. येथे साधकाने दृढ व्रती असले पाहिजे. या ठिकाणी साधकाने निराश होऊ नये, कारण योग साधना करायला लागल्याबरोबर एकदम काही सिद्धी प्राप्त होत नाही. मन चंचल आहे, अस्थिर आहे. ते पुन्हा पुन्हा पतित होऊ शकते, चुका करीत राहू शकते. मन व इंद्रिये यांना आवरायला गेले तर मन वाऱ्याचे वेगाने अगदी सुसाट धावत राहते. इंद्रिय पण सवयीची गुलाम असतात. म्हणून दृढ प्रयत्न फार गरजेचा असतो. थोडक्यात योगाचा अभ्यास सतत अगदी न कंटाळता, आळस न करताच करावा लागतो. म्हणून त्याला दृढव्रती असावे लागते, असे भगवंत सांगत आहेत. आणि आता हे सर्व ऐकून अर्जुनाचे मनात शंका उत्पन्न होते आणि तो पुढील प्रमाणे ती भगवंताला विचारतो
कारण इथं काय आहे, आता ह्या एवढ्या सगळ्या अटी आणि सगळे हे प्रयत्न ह्यांचा सगळा विचार केल्यानंतर एखाद्याने खरंच ह्या सगळ्या गोष्टी पाळून अगदी आपण योगी होण्याचं ठरवलं, तरी पण त्याला खरंच ती शेवटची सिद्धी म्हणजे ब्रह्मत्व प्राप्त होऊ शकतं का? किंवा मध्ये काही अडचण येते का? आणि अशी अडचण आली तर त्या माणसाचं, त्या साधकाचं काय होऊ शकतं, अशी अर्जुनाच्या मनात शंका आहे आणि तो ती पुढील 3 श्लोकात विचारत आहे. इथे आपण थांबूया. अर्जुन उवाच. श्लोक 37. अयति श्रद्धयोपेतो योगाश्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं काङ्गतिं कृष्ण गच्छति. श्लोक 38. कच्चिन्नो भयविभ्रष्टच्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथि. 39. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्तान ह्युपपद्यते. अर्थ. अर्जुनाने विचारले की हे श्रीकृष्णा, एखादा साधक श्रद्धा तर आहेच, पण त्याचेकडून प्रकृती स्वभावामुळे म्हणजे अयती साधना पूर्ण झाली नाही, त्याचे मन योगापासून चळले, तर तो योग सिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जाऊ शकतो किंवा कोणत्या गतीला जातो? हे महाबाहो श्रीकृष्णा, मोहग्रस्त होऊन ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात स्थिर न झाल्याने तो दोन्हीकडून भ्रष्ट म्हणजे जागेवरून ढळलेला असा हा पुरुष फुटलेल्या ढगाप्रमाणे मध्येच नाश तर पावत नाही ना. आणि भगवंता, माझ्या मनात आलेली ही शंका किंवा संशय तुमच्या वाचून कोण दुसरं दूर करणार बरं? कारण तुम्हीच तर हा संशय निश्शेषपणे दूर करण्यास योग्य आहात. विवरण. या अध्यायात भगवंतांनी योगमार्गाचे महत्त्व विशद केले आहे. भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुनाचे मनात एक खूप महत्त्वपूर्ण अशी शंका निर्माण झाली आहे. त्याने विचारले की जर एखादा साधक या योगाचे साधन करू लागला, मन स्थिर करण्याचा अभ्यास दृढ प्रयत्नाने आणि दीर्घकाल करावा लागतो असे त्याला कळलेले आहे. एखादी व्यक्ती हे साधन करू लागली आणि सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच म्हणजे ब्रह्मज्ञान होण्यापूर्वीच जर त्याचा देहांत झाला, तर मग त्याचे काय होईल? त्याला कोणती गती प्राप्त होईल? तर माऊलींच्या अशा छान उभ्या आहेत ह्याच्यावर. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची, ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्य भानू. आणि मग ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवणगती. अशा या योगभ्रष्ट्याची साधना अपुरी राहिली तर मग त्याचे नक्की काय होईल, अशी शंका आता आपल्या प्रत्येकाच्याच मनात आलेलीच असणार. कारण साधना अपूर्ण राहिल्याने इप्सित तर साध्य होतच नाही. आणि मग त्याचे काय होते? येथे साधकाची साधना अपूर्ण राहण्याचे एक कारण मृत्यू असे आहे. पण याशिवाय पुढील सुद्धा काही कारणांचा यात विचार करायला लागतो. मोहामुळे माणूस भ्रष्ट होऊ शकतो आणि योग साधना करताना मनाचा व शरीराचा संयम तर महत्त्वाचा असतो. पण मन व शरीर वश करणे अगदी काही सहज सोपे नसते, हे आधी पण आपण पाहिलेलं आहे. एखाद्या कारणाने मनातील विकार किंवा वासना उफाळून येतात आणि त्यावेळी विवेकाचे अभावी माणसाचा संयम सुटू शकतो व तो विषयांकडे वळतो. म्हणजेच मोह हे एक कारण आहे. शिवाय दुसरे कारण शारीरिक व्याधीसुद्धा आहे. शरीराची क्षमता किंवा सहनशक्ती माणसाला कमी पडते आणि मग योग साधना अपूर्णच राहते. किंवा एखादा रोग माणसाला त्रस्त करतो, अशावेळी तो योग साधना करू शकत नाही आणि त्याचे मनात योग साधना करण्याची तर तीव्र इच्छासुद्धा आहे. आता अशा या साधकाने योग करताना प्रापंचिक भोगाचा त्याग या आधीच केलेला आहे. त्यामुळे त्या सुखापासून तर तो वंचित झाला आहे आणि आता साधना पण पूर्ण न झाल्याने त्याला परलोकही अंतरला आहे. आणि मग त्याची स्थिती कशी झाली की इकडे तिकडे त्याच्या हातात काहीच आले नाही आणि ही अवस्था तर त्याच्या दृष्टीने खूपच भयंकर अशी आहे.
शिवाय पुढचा जन्म नेमका कोणत्या योनीत येईल हेही त्याला माहीत नाही आहे. अशा परिस्थितीत त्या योग्याचे काय होते असा अगदी स्वाभाविक प्रश्न अर्जुनाचे मनात आलाय आणि ते भगवंताला विचारतोय. आणि तो पुढे अजून असंही म्हणतोय की अरे, तो आकाशातील अभ्राप्रमाणे असाच वाया जातो का काय? कारण ढग आकाशात असतो तेव्हा त्याची सुंदर शोभा दिसते, त्याचे वेगवेगळे रंग दिसतात, किंवा अगदी मेघश्याम घनश्याम जो आहे तो ढगसुद्धा आपल्याला पाहायला खूप सुंदर दिसतो. आणि त्याची जर वृष्टी झाली तर पृथ्वीवर पाण्याचे रूपाने येऊन तो तेथील जीवन सुखी करण्यास उपयुक्त सुद्धा ठरतो. पण अभ्र आकाशात राहिलेच नाही. वृष्टीरूपाने पृथ्वीवरही सृष्टीचे पोषण न करता ते मध्येच वाऱ्याच्या याने किंवा कोणत्या गोष्टीने विरळ होऊन नष्ट झाले तर ते वायाच गेले म्हणावे लागते ना. आणि मग अशीच काहीशी या योग्याची स्थिती होते की काय, अशी शंका अर्जुनाने भगवंताला विचारली आहे. श्रद्धयोपेतो, येथे उपेत हा शब्द असून उप अधिक ई हा धातू आहे. श्रद्धा उपेत म्हणजे श्रद्धेने जवळ गेलेला एखादा माणूस खरोखरच श्रद्धायुक्त मनाने योगाकडे वळतो. आणि वर सांगितल्याप्रमाणे त्याला काही अडचणीसुद्धा येतात आणि मग मन चळते. मग तो योग साधना करेनासा होतो. प्रयत्न कमी पडल्याने त्याला यशसुद्धा मिळत नाही. आणि मग काय होते, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणं राहिले अशी काहीशी त्याची स्थिती होते. म्हणजेच प्रापंचिक जीवनही नाही आणि ज्ञानही मिळाले नाही. आणि मग त्यांनी काय करायचे? ब्रह्मपथावरून घसरल्याने त्याला भयंकर शिक्षा होते का काय? त्याचा नाश होतो का? असे प्रश्न अर्जुन भगवंताला विचारत आहे. याशिवाय अर्जुनाला असेही वाटते की योगाची ही खडतर वाटचाल करून असा त्रास करून घेण्यापेक्षा सामान्य माणसाने सामान्य माणूस म्हणूनच जगावे. ते जीवन तो आनंदाने जगून अगदी सुखी होऊ शकतो. आता अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा आहे. त्याचे भावाचे नाते, तो भाऊ आहे, ते नातेही त्याच्याजवळ आहेच. शिवाय तो श्रीकृष्णाचा भक्त तर आहेच, पण आता तो शिष्यही आहे. शिष्याच्या नात्याने मनात आलेली शंका त्याने तत्काळ विचारली आहे. आणि श्रीकृष्णाशिवाय त्याची ही शंका दूर करणारा त्या रणांगणावर तर दुसरा कोणीच नव्हता. त्यामुळेच फक्त श्रीकृष्णच त्याचे मनातील ही शंका दूर करेल असा त्याला विश्वास आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो, परी आणिक एक गोसाविया, मज संशय असे साविया, तो तू वाचूनी फेडावया समर्थ नाही. आणि एवढे बोलून तो श्रीकृष्णाचे पुढील बोलणे ऐकण्यासाठी किंवा श्रीकृष्ण भगवान काय उत्तर देतात ते ऐकण्यासाठी अगदी आता उत्सुक झालेला आहे. आणि भगवंत त्याला काय उत्तर देतात ते पुढील श्लोकात पाहूया आणि इथे आपण थांबूया. श्लोक 40. श्री भगवान वाच, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. अर्थ, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी त्या योग्याचा विनाश होत नाही आणि त्याची साधनासुद्धा वाया जात नाही. कारण शुभ कर्म करणारा किंवा स्वतःचे कल्याण करून घेणारा कोणीही पुरुष दुर्गतीला प्राप्त होत नाही. विवरण: शुभ कर्म करणाऱ्याचा कधी नाश होत नाही हा संदेशच भगवंत या श्लोकात देत आहेत. आणि हा निर्भयतेचा संदेश आहे. तो प्रत्येकाने लक्षात ठेवावा व शुभ काम करण्यापासून विन्मुख होऊ नये. माऊली असं म्हणतात की जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचूनी अन्यथा गती आहे गा. परंतु काही कारणाने त्याला काही काळ या कामात थांबावे सुद्धा लागते. मात्र जो भगवत प्राप्तीच्या शुभमार्गात वाटचाल करीत होता किंवा त्याला ती वाटचाल करायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे तो दुर्गतीला मात्र कधीच जात नाही असं भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. खऱ्या अंतःकरणाने आणि अगदी मनापासून साधन करणाऱ्या साधकाचे या जन्मात पतन होत नाही, पण त्याला मृत्यूनंतरही त्याचे पतन होत नाही. तो वाईट गतीला सुद्धा जात नाही. त्याने केलेला अभ्यास सुद्धा नष्ट होत नाही. तो त्याचा अभ्यास पुढील जन्मात संस्कार रूपाने
तसाच राहतो. भरत मुनींची म्हणजे जडभरताची गोष्ट आपण मागे पाहिलेली आहे. ती सुद्धा अशीच आहे की मरणाचे समय ते हरणाच्या पाडसाची आठवण काढतात, म्हणून त्यांना पुढील जन्म हरणाचा येतो. यय्यम वापी स्मरण भावन त्यजत्यन्ते कलेवरन तन तमवैती कौंतेय सदा तद्भाव भाविताः. आणि या न्यायानेच हे सगळे होत असते, पण मागील अभ्यासाचे स्मरण मात्र कायम राहते. काही वेळा आपण असं बघतो की कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी आपल्या मालकाचे बरोबर मंदिरात जातात, पूजेच्या व आरतीच्या वेळी तिथे उपस्थित राहतात. असे आपल्याला बघायला मिळते. पूर्वजन्मीच्या अभ्यासाच्या संस्काराने ते तसे करीत असतील असे वाटते. असे सांगतात की एक कुत्रा कीर्तनाचे वेळी मंदिरात जात असे. तेथे कीर्तन ऐकायला आलेली मंडळी नामस्मरण करताना चक्राकार फिरत असत. त्यावेळी तो कुत्रा सुद्धा त्यांचे बरोबर तसा फिरत राही. तर काही वेळा आपण बघतो की हत्ती देवासमोर सोंड उंच करून पुढचे दोन्ही पाय टेकवून देवाला नमस्कार करतो. नही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. भगवंतांनी येथे अर्जुनाला तात असे म्हटले आहे, आणि हे विशेषण त्यांनी जे काही वापरले आहे, तर हे ह्या संपूर्ण गीतेत फक्त एकदाच आलेले आहे. खरे तर भगवंताला अर्जुनाचे पार्थ हे नाव फारच प्रिय आहे, तर इथे मात्र ते जास्तच प्रेमाने त्याला तात म्हणत आहेत. इथे ते जणू काही ह्या अर्जुनाचे लाडच करत आहेत असं हे ऐकताना वाटतं. संपूर्ण गीतेत हे पद एकदाच आलेले आहे. येथे साधकाला एक निश्चित आश्वासन किंवा दिलासा मिळालेला आहे. कल्याणकारी काम करणारा साधक कोणत्याही साधनाद्वारा शुद्ध अंतःकरणापासून जर कार्यरत असेल तर त्याला दुर्गती कधीच प्राप्त होत नाही. परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येथ, असे माऊली 9व्या अध्यायात सांगत आहेत. त्यापैकी कोणताही एक उपाय किंवा मार्ग प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आचरावा. आपल्याकडे अनेक संत होऊन गेली आणि त्या प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे भक्ती साधन आचरणात आणले, पण त्यांचे अंतिम ध्येय मात्र एकच होते, आणि तेच तर महत्त्वाचे आहे. कल्याणकारी कार्य करणारा माणूस निस्वार्थीच असतो. तो सांसारिक भोग व संग्रह करण्यात कधीच रमत नाही. त्याची दृष्टी स्वाभाविकपणे प्राणीमात्रांचे हिताकडेच असते. म्हणून त्याला सहसा मोहसुद्धा होत नाही, आणि चुकून एखादे वेळी जर तसे झाले तर तो लवकरच त्यातून बाहेरसुद्धा पडतो. असामान्य माणसाचे हातून क्वचित प्रसंगी अशी एखादी चुकीची गोष्ट घडते, आणि ते पाहून आपल्यासारखे सामान्य लोक खूप आश्चर्य व्यक्त करतात, आणि त्याच्या आयुष्यात त्या कृतीने त्याला कलंक लागला असे म्हणतात. पण पूर्वकर्मामुळे तसे घडलेले असते, आणि ती त्याची वृत्ती पण नसते. म्हणून साधकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की साधनेत विघ्न आले म्हणून घाबरून जाऊ नये किंवा निराश सुद्धा होऊ नये, कारण त्याने संसाराचे आपले गाव सोडलेले आहे. पाय उचलून पटपट जर चालला असता तर तो वेळेत मुक्कामाचे गावीही पोचला असता, परंतु मध्येच आता रात्र झाली आहे आणि तिथेच त्याला मुक्कामसुद्धा करावा लागला आहे. पण सकाळ झाल्यावर मात्र तेथून पुढची वाटचाल त्याला निश्चितच करता येते. मग मागची केलेली वाटचाल काही वाया जात नाही ना. तो तेवढं अंतर तर पुढे गेलेलाच आहे. फक्त इथे दृढ विश्वासाने सतत अभ्यास करणे मात्र महत्त्वाचे आहे, आणि हा निश्चय टिकण्यासाठीच नेहमी सत्संगात राहावे. प्रत्यक्ष संतांचा सहवास तर दुर्मिळ आहे, पण असे असले तरी हे सर्व संत त्यांच्या ग्रंथरूपाने आपल्याकडे सहजच उपलब्ध आहेत. त्याचे नित्य वाचन आणि मनन करून या सत्संगाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत, आणि इथे आपण थांबूया. श्लोक 41. प्राप्य पुण्यकृता लोका नुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते
अर्थ, पुण्यशील लोकात म्हणजे स्वर्गात जाऊन तेथे अगणित वर्षे वास्तव्य करून तो योगभ्रष्ट पुरुष पवित्र व श्रीमान लोकांच्या कुलामध्ये जन्मास येतो. विवरण: मागील श्लोकात शुभकर्मे करणारा किंवा कल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकाच्या साधनेचा नाश होत नाही, तर ते सर्व संस्कार रूपाने पुढील जन्मात तसेच शिल्लक राहतात, असे भगवंतांनी सांगितलेले आहे. माणसाचा सूक्ष्मदेह नाश पावतो, मात्र सूक्ष्मदेह घेऊन माणसाचा स्थूल देह नाश पावतो, मात्र सूक्ष्मदेह घेऊन तो कारण देहासकट पुढे जात राहतो. या श्लोकात योगभ्रष्ट झालेल्यांची स्थिती काय होते ते भगवंत सांगत आहेत. भगवंत म्हणतात की असे योगभ्रष्ट लोक पुण्यकर्म करणाऱ्या लोकातच जाऊन राहतात. तिथे त्यांना अनेक प्रकारचे पुण्य सायासाने स्वर्गप्राप्ती करणारे असे जे अनेक लोक राहतात, तिथं ते त्यांना भेटतात. आणि अशा ठिकाणी हे योगभ्रष्ट सुद्धा अनेक वर्ष राहू शकतात. म्हणजेच स्वर्गात जाऊन हे असे योगभ्रष्ट झालेले योगी लोक राहतात. मात्र पुण्यकर्म करणारे लोक की ज्यांनी फक्त स्वर्गाचीच इच्छा केलेली असते, असे लोक त्यांचे पुण्य संपले की त्यांना मृत्यूलोकी पुन्हा जन्माला यावे लागते. माऊली असं म्हणतात की मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. पण या योग्याचं मात्र असं होत नाही. तो त्याच्या इच्छेनुसार त्याला जितकी वर्ष हवी तितकी वर्ष तिथे राहू शकतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, कारण त्यांना की स्वर्गसुखाची अजिबात इच्छा नसते, त्याची त्यांना आवडसुद्धा नसते. आणि त्यांना तर असं वाटत असतं की ऐसा दिवी भोग भोगिता सांग काटाळे मन, की असे हे स्वर्गसुख भोगताना त्यांना अतिशय कंटाळा येतो. कारण की त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कधी गरजच वाटत नाही. आणि मग ते भगवंताला म्हणतात की भगवंता, हा अंतराय अवचिता का ओढवला, तर आम्हाला ही तुझी अशी जी तू आम्हाला तुझ्यापासून दूर ठेवलायस, हे अशी स्थिती का बरं आम्हाला दिलीस. तर इथे शाश्वती समाहा असा शब्द प्रयोग केला आहे. शाश्वत म्हणजे कायमचे, शाश्वत म्हणजे पुण्यकाळ, अनंतकाळ असाही एक अर्थ आहे. तो तेथे अनेक वर्ष राहतो. मग तो त्याचे इच्छेनुसार पुन्हा मृत्यूलोकी जन्म घेतो. मात्र हा जन्म चांगल्या शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमंत म्हणजे पैशाने श्रीमंत नाही तर आचरणाने श्रीमंत असलेल्या माणसाचे घरी होतो. त्याला अगदी लहानपणापासूनच सर्व प्रकारची सुखे सुद्धा प्राप्त होतात. तर इथे सर्व श्रीमंत कुळात जन्मलेले योगभ्रष्ट आहेत असे समजू नये, तर शुद्ध आचरण करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. योगमार्गाला लागलेला माणूस सहसा कधी पापकर्मसुद्धा करत नाही. त्यामुळे त्याचे शुभकर्माचे शुभफळ त्याला मिळतच राहते. ऐहिक उपभोग हे योग मार्गापासून भ्रष्ट होण्याचे एक कारण आहे. यामुळेच अशा उपभोगात साधक गुरफटला तर तो ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग सोडून देतो. परंतु पूर्वीच्या साधनेचे फळ त्याच्याजवळ शिल्लक असते. मग कालांतराने तो पुन्हा योगमार्गाकडे वळतो. मात्र त्याने तसे केले नाही तर ते कर्म करून तो अधोगतीलाच जाऊ लागतो. शिवाय एखाद्या योगभ्रष्टाला ऐहिक संपत्ती वगळून इतर वासना शिल्लक असेल तर ती पूर्ण होईल अशा ठिकाणी त्याला जन्म मिळतो. उदाहरणार्थ एखादा चांगला चित्रकार, गायक, शूरवीर पुरुष, प्रतिभावान लेखक इत्यादी हे जे गुण आहेत ते त्याचे ठिकाणी जन्मजातच असतात असे आपल्याला दिसून येते. आणि असे हे सर्व जन्मजात गुण पाहिले की अगदी लहानपणापासून ही माणसं खूप वेगळी असतात. तर तेव्हा आपल्यासारख्यांना आश्चर्य वाटते. पण त्याचे हे कारण आहे की ते मागील जन्मातले योगी असे साधक आहेत. इथे आपण थांबूया. योगभ्रष्ट लोकांना पुढील जन्म कोणता मिळतो ते भगवंत या पुढील 2 श्लोकात सांगत आहेत. श्लोक 42. अथवा योगिनामेव कुले भवती धीमतां एतद्धि दुर्लभतरल लोके जन्म यदीदृशम. श्लोक 43.
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन. अर्थ, अथवा बुद्धिमान योग्याच्याच कुलामध्ये तो उत्पन्न होतो. अशा प्रकारचा जन्म प्राप्त होणे या लोकात अति दुर्लभ असे आहे. त्या ठिकाणी पूर्वदेह संबंधी बुद्धियोग त्याला प्राप्त होतो आणि हे कुरुनंदना अर्जुना, तो योग सिद्धीसाठी अधिकच प्रयत्न करू लागतो. विवरण: मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्याचा जो जन्म होतो त्याला शुभ जन्म असे सुद्धा म्हणतात, कारण तो शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमान अशा लोकांच्या अथवा योग्यांच्याच घरी जन्म घेतो. ज्या ठिकाणी त्याचे पुढील साधन अगदी निर्विघ्नपणे पार पडेल असे ते शुभ, पवित्र, साधन संपन्न, पुण्यवान असे सत्पुरुष असतात. तेथे अगदी बालपणापासूनच त्यांचे साधनेसाठी पोषक असे वातावरण असते. तेथे सदैव सदाचार, सत्कर्मे, सद्वचने यांचेच अनुकरण घडते. तेथे रजोगुणाचा प्रादुर्भाव नसतो. तेथील खाणेपिणे, आचार विचार पवित्र राहून धर्मानुकूल सर्व मर्यादांचे पालन होत असते. अशा ठिकाणी अधःपतन होण्याचा संभव नसतो. अर्थात अशा प्रकारचा जन्म मिळणे ही फार दुर्लभ गोष्ट आहे, कारण ज्ञानी योगी हा संसारात गृहस्थाश्रमात सहसा रमणारा नसतो. कित्येक जण तर विवाहाचे बंधनही स्वीकारत नाहीत, त्यामुळे त्यांना अपत्य होणे संभवत नाही. तरीसुद्धा ज्ञानदेवादी भावंडे किंवा समर्थांसारखे योगी अगदी अशा शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमान अशा मात्या पित्यांचे उदरी जन्माला आलेले आहेत. या अशा पुरुषांचा गृहस्थाश्रम हा पुण्यकारकच असतो. त्यांना ऋतुकाळी गमन करण्यामुळेच पुण्यच प्राप्त होते, कारण असे योग साधन करण्यासाठी जन्म घेणारे आत्मे अंतराळात संचार करीत असतात व जन्म घेण्यासाठी योग्य स्थल कालाची संधी मिळण्याची ते प्रतीक्षा करतात. जर माता पिता अपवित्र असे आचरण करणारे असतील तर तेथे ते लोक प्रवेश करत नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हेच त्याचे वर्म आहे. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये चांगले आचरण करून एखाद्या योगभ्रष्टाला त्याचे पुढील साधन करण्यासाठी संधी मिळवून देणे हे या गृहस्थाश्रमातच शक्य आहे. अशा पुण्यकारक गृहस्थाश्रमाचे आचरण विवाहित लोकांनी करावे असं भगवंत इथे अर्जुनाला आवर्जून सांगत आहेत. पवित्र आचरण करणाऱ्या योग्याचे घरी जन्मलेले हे बालक अगदी बालवयापासून आपले साधन सुरू करीत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. मग ज्ञानदेवांसारख्या योग्यांना बाळपणीच सर्वज्ञता लाभलेली आहे. त्यांना सर्व शास्त्रे मुखोद्गत आहेत. स्वतः ज्ञानदेवानीच जणू त्यांचे स्वतःचेच वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ओवी 451 ते 455 अध्याय 6 मध्ये केलेले आहे. आपण सर्वांनी ते अगदी आवर्जून वाचावे. आणि हे सर्व वाचताना, अभ्यास करताना आपल्याला फार मोठे आश्चर्य वाटते. पण या श्लोकात स्वतः भगवंतांनीच तर याचे उत्तर दिलेले आहे. हा सर्व अनेक जन्मांच्या सुसंस्काराचा आणि अभ्यासाचाच परिणाम असतो. ज्ञानदेवांप्रमाणेच आद्य शंकराचार्य यांचे बाबतीतही असेच सांगता येते. अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांना लिहायला वाचायला यायला लागले. 4थ्या वर्षी त्यांनी इतिहास, पुराणे इत्यादींचा अभ्यास केला. 5व्या वर्षी त्यांचे उपनयन संस्कार झाले आणि ते गुरुकुलात गेले. तर 8व्या वर्षी सर्व वेदशास्त्रांचे अध्ययन त्यांनी पूर्ण केले आणि त्यानंतर थोडेच दिवसात त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि आपल्या धर्मकार्याला सुरुवात केली. आता यांच्याच प्रमाणे वयाचे 12वे वर्षी नारायण ठोसर म्हणजेच समर्थ रामदास विवाह मंडपातून साधना करण्यासाठी बाहेर पडले. तर शिवाजी महाराजांसारख्यांनी वयाचे 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा घेतली. तोरणा किल्ला सर केला. असे हे योगभ्रष्ट लोक प्रत्येक जन्मात आपली प्रगती करीत राहतात आणि अंती परमेश्वर प्राप्तीचे ध्येय सुद्धा पूर्ण करतात. योग साधना करणारा असा हा योगी
स्वतःचे कल्याण म्हणजेच ब्रह्मप्राप्ती इच्छित असल्याने वैदिक लोकांप्रमाणे यज्ञ यागादी पुण्याचे जोरावर ते स्वर्गसुखाची इच्छा मनात ठेवत नाहीत आणि म्हणून ते स्वर्गसुख मिळावे म्हणून ते पुण्य करत नाहीत, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणूनच त्यांचे तप, पुण्यकर्म, साधना पुढील जन्मासाठी उपयुक्त ठरते. आपण केलेले पुण्यकर्म जर आपण भोगले तर ते नष्ट होते. इथे सुद्धा असं इथे भगवंत सुचवत आहेत. इथे आपण थांबूया.